288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार. पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. पुणे शहर हे कधी काळी सायकलिंगचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं, मात्र हेच पुणे शहर आता रिक्षांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्षा पुणे शहरात झालेल्या आहेत, इतकीच जास्त संख्या इथल्या रिक्षावाल्यांची सुद्धा आहे आणि तितकीच जास्त संख्या त्यांच्या समस्यांची सुद्धा आहे. जितकी मोठी ही रिक्षावाल्यांची एक कम्युनिटी आहे, या कम्युनिटीमध्ये इतके सगळे रिक्षावाले आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचेच वेगवेगळे प्रश्न आहेत. रिक्षा चालक म्हणून त्यांच्या खूप वेगळ्या समस्या आहेत. अनेक वर्षांपासून रिक्षावाल्यांची आपण अनेक आंदोलनं पाहतो, उपोषणं पाहतो, वारंवार वेगवेगळ्या समस्या घेऊन ते आपल्या समोर येत असतात. आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात आणि येणाऱ्या आमदारांकडून नेमक्या या रिक्षावाल्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्या काय समस्या आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर आज खूप सारे रिक्षावाले काका आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत. काका, काय सांगाल, सगळ्यात मूळ समस्या रिक्षावाल्यांच्या कुठल्या वाटतात? नमस्कार, मी गणेश सातपुते. सध्या रिक्षा चालकांचा सगळ्यात मोठा जो प्रश्न असेल तो पुण्यामध्ये वाढलेल्या भरमसाठ रिक्षा. आज पुण्याची लोकसंख्येच्या हिसाबानं जर विचार केला तर पुण्यामध्ये कमीत कमी 2.25 लाख रिक्षा आहेत आणि सरकारचं धोरण असं असतं की लोकसंख्येचा विचार करून त्या रिक्षा त्या शहरामध्ये अवेलेबल करून दिल्या जातात. तर एवढ्या सगळ्या रिक्षा ज्या सध्या पुणे शहरामध्ये आहेत त्याचं मूळ कारण आहे की सरकारनं सोडलेलं ओपन परमिटच्या नावाखाली सरकारनं प्रत्येक युवकांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला बेरोजगारीपासून आम्ही मुक्त करतो. पण तो बेरोजगारी मुक्त न होता आज एवढ्या भरमसाठ प्रमाणामध्ये ज्या रिक्षा वाढलेल्या आहेत त्याच्यामुळं उलट बेरोजगारी वाढत आहे. तरी माझी सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर शक्य होईल तेवढे हे ओपन परमिट बंद करावे. तुम्हाला काय वाटतं, रिक्षावाल्यांच्या मूळ समस्या कुठल्या? सर्वप्रथम टॉप मराठी या चॅनलने आमची सर्वसामान्य रिक्षा चालकांची दखल घेतली, त्याबद्दल धन्यवाद. कारण की आपण पाहता आता राजकीय धुमाकूळ चालू आहे, त्यामधनंही अगदी सामान्य लोकांची व्यथा जाणून घेणारं कोणी नसतं. आज अनेक अपेक्षा आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कल्याणकारी मंडळाचे योजना असतील, अनेकदा फक्त ह्या योजनाचा फक्त एक कागद दिला जातोय पण त्याच्याकडे पूर्तता कुठल्याही गोष्टीची होत नाही. मूळ गंभीर समस्या आता अशी आहे की पुणे शहरातलं जे ट्रॉफिक याचं एकमेव कारण आहे की हे रिक्षा. आज आपण पाहू शकता पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरामध्ये फक्त रिक्षाच दिसत आहेत, जिकडे जाईल तिकडे रिक्षाच. तर हे सर्व परमिट ओपन ठेवल्यामुळं होत आहे आणि पूर्वी जी एक भाकरी होती ती एकच भाकरी आहे पण खाणारे अनेक जण झाले, त्यामुळे कुणाचंच पोट भरत नाही. तर विनंती असेल की लवकरात लवकर ते परमिट बंद करावं व स्थानिक प्रशासन असेल, RTO असेल, यांनी याकडे हा मुद्दा वरती राज्यस्तरीय वरती नेऊन लवकरात लवकर तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा. आता जेव्हा तुम्ही दररोज व्यवसाय करत असता, रिक्षा चालवताना नेमक्या काय काय समस्या येतात? मॅडम, जसं सांगितलं माझ्या मित्रांनी की रिक्षा वाढलेल्या तर आहेतच, शिवाय याच्यातून असं झालं आहे की पूर्वी बघा 96-97 साली जेव्हा रिक्षाचे परमिट निघले तेव्हा 4-5 हजार परमिट निघायचे आणि त्यातून लकी ड्रॉ लागायचा. लकी ड्रॉमुळे ज्याला भेटले त्याला, जे बेरोजगार असायचे त्यांना भेटायचे. बाबा 5 वर्ष लोक वाट बघायचे, अरे 5 वर्षांनी परमिट ओपन होणार आहेत. पण आता हे 6 वर्ष ज्या पद्धतीने नुसतं परमिट मोकळं ठेवलं आहे आणि त्यातल्या त्यात ई रिक्षा काढल्यात. त्याच्यात असं आम्ही कुठे वाचलं आहे की ई रिक्षा काढायला कोणत्याही प्रकारचं परमिटची गरज नाही, फक्त लायसन बॅच असावा कोणीही. आणि जे महाराष्ट्रीयन किंवा भूमिपुत्र आहेत त्यांच्या बेरोजगाराची समस्या निवारण करण्यासाठी हे परमिट ओपन ठेवलेले आहेत असं सांगण्यात येतं. पण परप्रांतीयसुद्धा येऊन इथे रिक्षा व्यवसाय करतायत, त्यांच्या महिला दिसत आहेत. शिवाय हे परमिटसाठी जे कागदपत्र लागत आहेत त्यांचा ड्रेस कोड नसतो, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लायसन बॅच वगैरे ड्रेस कोड, इव्हन ते कसेही भाडे हे करतायत पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे.
त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर आपल्या पुण्याचं क्षेत्रफळ किती आणि त्याच्यात गाड्या किती आहेत याचा पण विचार केला जात नाही. नुसत्या गाड्या सोडायच्या म्हणून फक्त कंपनीवाल्यांचा, फायनान्सवाल्यांचा आहे, सामान्य माणसांचा काही उपयोग झालेला नाही आहे. आपापसात भांडणं चाललेत की हे भाडं मी घेतो, तुम्ही घेतो, कोणी 50 कोणी 100 असं चाललेलं आहे. तर याचं निवारण काय? उद्या मुंबई पुण्यासारखे कल्याणमध्ये जर बघितलं तर जागा उभं राहायला रिक्षावाल्यांना नसते. आज ती परिस्थिती दिसायला लागली आणि ह्याचा बाऊ होण्यापेक्षा जी परिस्थिती असते ते आज आपण उद्या बघणार आहोत. ही परिस्थिती पुण्यात येऊ नये याच्यासाठी प्रशासनाने याच्यावर काळजी घेतली पाहिजे आणि रिक्षा ज्या आहेत त्या त्वरित बंद, ई रिक्षा बंद ज्याला गरज आहे. आणि कोणी आता बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांच्या मुलाला रिक्षा काढून देत आहेत. ते कधी बाप चालवतो कधी मुलगा चालवतो. लहान लहान वयाची मुलं 13, 14, 15, 16 वर्षाचे मुलं मरत आहेत ऍक्सिडेंटने कारण का त्यांना गाडीची व्यवस्थित माहिती नाहीये. तर ह्या आत्महत्या झाल्यासारख्या आहेत. तर ह्या मुलांचं भविष्य, जे भारताचं भविष्य म्हणतो आपण, महाराष्ट्राचं भविष्य, ते संपुष्टात येत आहे. ज्यांना गरज आहे त्यांनाच भेटलं पाहिजे ना. तर ह्याच्यावर पण तोडगा काढला पाहिजे प्रशासनाने. सध्या आपण पुण्यात पाहिलं तर सगळीकडे गेलं तर आपल्याला ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात दिसतं आणि रस्त्यांची परिस्थिती खूप बेकार झाली आहे. तर या सगळ्यावरती तुम्हाला किती त्रास होतो रिक्षा चालवताना? या परिस्थितीवर जर म्हटलं तर सध्या ही जी राजकीय उलथापालथ आहे त्याच्यामुळं यांच्या उलथापालथीमध्ये काय आलं, हा पक्ष त्याच्यावर हे करणार आणि टीका करणार आणि तो पक्ष याच्यावर टीका करणार. त्या नादामध्ये हे मी केलं हे दाखवायच्या नादात नुसते रस्ते सगळीकडे खड्डे उकरून ठेवतात. आणि त्या नादामध्ये ज्यांनी यांना आम्हाला व्यवसायासाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन उपलब्ध केले तर त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर काय होतं की त्यांनी समजा एक ठराविक रूट दाखवला ना तर तो रस्ता पुढं बंद असतो. पण त्यासाठी आम्ही वळसा घालून रिक्षावाले किती लांबून गेले तर त्या फेअरमध्ये चेंज होत नाही. त्यामुळे रिक्षा चालकांचं असंही भरपूर प्रमाणात नुकसान होते. पण या अनुषंगाने सरकारने एक पुढाकार घेऊन एक योजना चालू केली पुणे स्टेशनला प्रीपेड बूथ म्हणून. तर त्या प्रीपेड बूथवर जे नागरिकांच्या सर्वसामान्य नागरिकांची समस्या होती की लूटमार करतात, रिक्षा चालकांबद्दल बरेच गैरसमज होते की करणारा असतात 2-4 जण मोजकीच लोक, पण त्यामुळे अख्ख्या रिक्षा चालकांचं नाव बदनाम होतं. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन तिथं जे प्रीपेड बूथ चालू केलं की जी अनेक वर्षापासून प्रलंबित मागणी होती तर ती चालू झाली आणि त्याला रिक्षा चालकांचाही प्रतिसाद भरपूर प्रमाणात आहे. तसंच रिक्षा चालकांचा पण प्रतिसाद आहे, नागरिकांमधनं पण त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. परंतु काय होतं, या प्रीपेड बूथसारखे इतर ठिकाणी बरेच ठिकाणी जिथं आपले क्राऊड आहे की जे शहराच्या रोजच्या रोज वर्दळीच्या जागा इथं हे होणं गरजेचं आहे. त्यामुळं लोकांना जो सरकारने रेट एक फिक्स केलेला आहे रिक्षा चालकांसाठी तो रेट त्यांना मिळू शकेल. त्याच्यामुळं नागरिकांच्याही समस्या उद्भवत नाही की लूटमार होती किंवा काय होती. आणि या रिक्षा चालकांची नोंद असती सगळी, त्या प्रीपेड बूथवर नोंद असती, तुम्हाला कसली कंप्लेंटचा काही विषय येत नाही आणि नागरिकांना पण काही फसवणूक झाली या गोष्टी होत नाहीत. आणि आत्ता जे आपण सुरक्षाचा विषय चालला आहे, महिला सुरक्षा, की ते अतिप्रमाणात आहे, आपण उघडे डोळ्यांनी पाहतोय सगळं, पण त्याच्यावर सुद्धा या गोष्टीमध्ये नियंत्रण येईल. सरकारने अशाच योजना पुढं प्रत्येक क्राऊड असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रीपेड बूथच्या माध्यमातून राबवाव्या आणि रिक्षा चालकांना जो रेट सरकारने निर्धारित केलेला आहे त्याप्रमाणेच या ऑनलाईन कंपन्या, जशी की आता उबर सगळ्यात लूटमार कंपनी म्हणून सगळ्यामध्ये चर्चित आहे की सरकारचा रेट आता प्रति किलोमीटर रिक्षाला 17 रुपये. कॅबचा पण रेट मागच्या 2-4 महिन्यामध्ये कलेक्टर सरांनी त्यांना 25 रुपये रेट डिक्लेअर केला, तरी त्यालाही प्रशासनाकडून किंवा सरकारकडून कुणाकडून विरोध होतोय किंवा का ते हे केलं जात नाही, इम्प्लिमेंट करता येत नाही. तर त्याचं कारण मेन जे अधिकारी आहेत की ज्यांच्या हातात हे निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांनी याकडे लक्ष देऊन सरकारी रेटप्रमाणेच या गाड्या चालाव्या. याच्यामुळं लोकांच्या आपले जे रिक्षा चालक असतील हे असतील की ज्यांचं पोट या व्यवसायावर अवलंबून आहे तर त्यांना याच्यामुळे भरपूर मोठा आधार भेटणार आहे. आणि असेच प्रीपेड बूथमधून जो रेट मिळतो तोच रेट या कंपन्यांनी, उबरसारख्या कंपन्यांनी द्यावा की जो आता 12-13 रुपये प्रमाणात येतात आणि ते रिक्षा चालकांच्या पोटावर डल्ला मारतात. तर तो डल्ला सरकारने लक्ष देऊन त्या विषयाकडे जरा लक्ष द्यावं ही मी सरकारला आणि प्रशासनाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतोय. अनेक वेळा तुम्हाला आंदोलनं, उपोषणं या काही दरम्यानच्या काळामध्ये करावी लागली. गेल्या 2-3 वर्षांमध्ये अनेक वेळा अशी तुमच्यावरती वेळ आली. ही सगळी परिस्थिती नेमकी का उद्भवते सारखी सारखी असं वाटतं? ही परिस्थिती उद्भवण्याचं कारण असं आहे की रिक्षा चालकांच्या कोणत्याही मागण्या जर आम्ही शासन आणि प्रशासन यांच्या समोर मांडण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस कोणीही या मागण्याकडे योग्य रीतीने पाहत नाही.
त्याच्यामुळं आंदोलन आणि उपोषण करावं लागतं. आणि राहिला विषय असा आहे की आता सध्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाठीमागं पण आम्ही एक आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता, पण त्याच्यासाठी सुद्धा शासनाने आम्हाला परवानगी दिली नाही, परवानगी नाकारली. तर त्याच्यामुळं आम्हाला नाहक त्रास भोगावा लागतो या सर्व गोष्टींचा. आणि दुसरा विषय असा आहे की आज रिक्षा चालकांचं जे आज दिवाळी तोंडावर आलेले आहे, दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आहे, पण रिक्षा चालकांचं उत्पन्न हे 600 ते 700च्या घरात आहे. आज 80 ते 90% रिक्षा, कॅब या सर्वच्या सर्व या ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून चालत आहेत. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन अगदी कमी रेट देत आहेत. जो आम्हाला सरकारनं 17 रुपये पर किलोमीटर रेट दिलेला आहे, उबेरसारख्या कंपन्या तो 13 रुपये, 14 रुपये, 12 रुपयानं रेट देत आहेत. आणि तो अनलिगल आहे, कंपनीचा अनलिगल आहे. त्यांच्याकडे कोणता ॲग्रिगेटर लायसन नाही आहे किंवा काही नाही आहे, तरी सुद्धा हे मनमानी करतायत. आणि हे मनमानी इथलं प्रशासन सहन करतंय, याचा सुद्धा आम्हाला त्रास होतोय. तर या सगळ्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन या सर्व गोष्टीवर कारवाई केली तरच रिक्षा चालक कुठंतरी भविष्यामध्ये सुधरेल आणि त्याचे चांगले दिवस येतील असं मला वाटतं. रिक्षा चालकांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत, राज्यात असतील, पुण्यात सुद्धा असतील. आत्ता सगळ्या रिक्षा चालकांचा आपण पाहायला गेलं तर कौल कुणाकडे जास्त वाटतोय निवडणुकीच्या दृष्टिकोनातून? एक सर्वसाधारण लोकांची अपेक्षा असते की आपलं पोट कसं भरलं जाईल. मग तो कुठलाही नेता असो किंवा कुठलाही पक्ष असो, आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही. पण जो आमच्या मागण्यांकडे लक्ष देईन नक्कीच आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहील. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मागील 2 वर्षापूर्वी बाईक टॅक्सी सुरू झाली होती. अनेक मोठ्या संघर्षानंतर, आंदोलनानंतर ती बंद करण्यात यशस्वी ठरलो. याचं श्रेय आमचे डॉक्टर केशव सर यांना जातं. तर विनंती एक त्यामधनं सांगायचं तात्पर्य असं राहील की काही रिक्षा चालकांवर व त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, ते आजपर्यंत शासनाने, प्रशासनाने आतापर्यंत मागे घेतले नाहीत. अजूनही त्या केसेस चालू आहेत. तर विनंती अशी राहील येणाऱ्या प्रतिनिधी, लोकसभेमधून कोणी येथील खासदार, आमदार असतील, की ते गुन्हे लवकरात लवकर मागे घ्या व सर्वांची निर्दोष मुक्तता करा, जेणेकरून आंदोलनाची वेळच येऊ नये. रिक्षा चालक म्हटलं की तुम्ही दिवसभर शहरात फिरत असता. सध्या शहरात चर्चा कोणाची जास्त वाटते तुम्हाला? हे बघा, शहरात चर्चा ज्याची आहे, आता सगळ्यांच्याच रॅल्या निघतात. माझं म्हणणं हे आहे की जे रॅल्या करतात त्या अशा उबडखाबड रस्त्यावर, त्या रॅल्यांमध्ये जो खर्च होतो त्यापेक्षा जर काम केलं तर त्यांना कोणत्याही प्रकारचं काही नाही, त्यांची चर्चा करीना. आम्ही रिक्षावाले स्वतःहून त्यांचं बॅनर, त्यांचा प्रचार करू. फक्त रोज जे रिक्षा चालकांना किंवा अन्य सामान्य जनतेला रस्त्यावर चालताना खड्डे, मागे तुम्ही न्यूज ऐकल्या असेल, खड्ड्यात पडून एखादी वृद्ध मेली किंवा रिक्षा हे झालं, रिक्षा पलटी झाली, पावसात पाणी साचतं, रिक्षा पलटी होतात, त्याच्यात कोणाचं तरी नाहक प्राण जातात, लहान मुलं, कोणत्याही प्रकारचे. पण ह्यांचे कामं आणि चर्चा आम्ही ह्यांच्या करायच्या का, तर आम्हालाही मिळत नाही. हे फक्त ह्यांच्याच चर्चा चालतात, सामान्यांसाठी कामं नाही आहेत. आणि कंपन्यांचा फायदा, उबेर सारखी कंपनी, जर आपण, मला एक सांगा, महाराष्ट्र आज आपण म्हणतो विकासाकडे चाललेलो आहोत, तर एवढा विकास महाराष्ट्रात आपल्याकडे एवढे शिकलेले मुलं आहेत जो आपला स्वतःचा ॲप तयार करतील आणि ह्याचं जे भांडवल जे दुसऱ्यांना देतोय ते आपल्या महाराष्ट्राच्या जाईल ना फंडामध्ये. मग दुसऱ्याची ॲपची गरज काय, दुसऱ्याच्या कुबड्या आपण का घ्यायच्या? असं जो प्रशासन जे पण येणार आता, त्यांनी जर ह्या गोष्टी मुद्द्यांवर लक्ष दिलं आणि स्वतःचं जर केलं तर आपल्या महाराष्ट्राचा फंड पण वाढेल आणि सामान्य जनतेला त्रास नाही. आज तुम्ही इथे पण बघू शकता, नुसतं गाड्या लावायला जागा नाही आहे. रिक्षावाले, पोलीस अधिकारी, कर्मचारी जे दिवस रात्र ट्रॅफिकसाठी जात आहेत, त्यांना दुसरे कामं पण आहेत ना, दुसरे कामं ते बिचारे त्याच्यात ते पण ट्रॅफिकमध्ये हे जातात. आमचे रिक्षावाले बांधव त्यांना मदत करतात, ते आम्हाला मदत करतात, पण त्यांचा पण दोष नाही, त्यांना पण काम करावं लागतं, पण त्यांचं दुसरीकडे विचलित होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी, समस्यांकडे प्रशासनाने लक्ष दिलंच पाहिजे आणि याच्यावर तोडगा काढलाच पाहिजे. कौल कोणाला वाटतोय सध्या? तरी एकंदरीत चर्चा वगैरे काही, किंवा कुणाचं सरकार आलं तर तुमचे मार्ग लवकर, प्रश्नी लवकर मार्गी लागतील असं वाटतं? सरकार कोणाचाही येऊ द्या, पण आमची जी मागणी आहे, पहिली रिक्षा चालकांची जी एकच मागणी आहे, उबेर कंपनी जी आहे, उबेर कंपनी आम्हाला जो दर देते तो दर पहिला निश्चित झाला पाहिजे. कारण की 13-14 रुपयांनी दररोज आम्ही 300-350 रुपयांनी आमचा लॉस होतोय एका रिक्षा चालकाचा. आणि कंपनी आमच्याकडनं दिवसाला 25 रुपये दर आकारते.
तर असे एक दीड लाख रिक्षा चालक आहेत, त्यांचे जवळजवळ कोट्यधीश रुपये ही कंपनी खाऊन घेते. तर याला काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. नेमक्या आता मागण्या असणार आहेत? जे कोणी आमदार खासदार निवडून येतील, खासदार तर आले, तर आमदारांकडून काय अपेक्षा आहे? महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कोणीही निवडून येऊ द्या, फक्त अपेक्षा एकच आहे की रिक्षा चालकांसाठी ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यांनी त्या कराव्यात. सगळे महामंडळ स्थापन करून नुसतं नावापुरतं ठेवायचं नाही, त्याच्यावरती त्या कामं पण झाली पाहिजेत. एवढे दिवस झालं महामंडळ ओपन केले म्हणून सांगतायत, आत्तापर्यंत एकही फॉर्म सबमिट झालेला नाही. आणखी काय अपेक्षा करावी आम्ही? एवढे दिवस झालेत असंच चाललंय. माझा एक प्रशासनाला, कोणीही असू द्या, सरकार कोणाचंही येऊ द्या, त्यांना एक रिक्वेस्ट अशीच असेल की स्वतः परिवहन खात्याने स्वतः एखादा ॲप्लिकेशन स्वतःचं डेव्हलप करावं आणि तो त्यानुसार बाकीच्या सगळ्या रिक्षा चालक हे त्याच्यावरती व्यवसाय करतील. आणि जो पण मिळणारा महसूल असेल तो महसूल सगळ्यांना डायरेक्ट यांच्याकडे जमा होईल, म्हणजे टोटल सरकारकडे जमा होईल. त्या हिशोबाने जर त्यांनी, जसं आता एक पाऊल उचललंय त्यांनी, जसं प्रिपेड बूथचं झाला विषय, तसं सेम त्यांनी या रिगार्डिंग पण करावं अशी अपेक्षा आमची पण आहे. कोणतंही सरकार यावं, काही अडचण नाही, फक्त त्यांनी रिक्षा चालकांसाठी, जोपर्यंत गुलामी करायची वेळ आपल्यावर येते कायमस्वरूपी, जसं पहिलंही तेच झालंय, आता पण तेच गोष्टी चालल्यात. बाहेरच्या कंपन्या येऊन मोठ्या झाल्यात. जर तुम्ही इंटरनल तुम्ही त्या गोष्टी करू शकत असाल तर काय अडचण आहे? देशी वापरा म्हणताय तुम्ही सगळ्या गोष्टी, आणि ॲप्लिकेशन आम्ही बाहेरचे वापरतोय, हे कितपत योग्य आहे? त्यासाठीच म्हणणं हेच आहे की त्यांनी ते बनवावं, की प्रशासनाने स्वतः विचार करावा ह्या गोष्टीचा. जो महसूल बाहेर चाललाय तो महसूल डायरेक्ट तुमच्याकडे राहू द्या, आपणच मोठे होणार आहेत ना. हा विचार त्यांनी करावा, एवढी अपेक्षा आहे. आता तुम्ही जेव्हा शहरात फिरताय, चर्चा कोणाची जास्त वाटते, किंवा महायुती, महाविकास आघाडी, किंवा असं काही? मी एक रिक्षा चालक आहे. कुठलंही सरकार येऊन द्या, सरकारला एकच निवेदन आहे किंवा विनंती आहे की कोणतंही सरकार येऊन द्या, रिक्षा चालक हा गरीब असतो, सामान्य घरातून तो एक सुखी संसारासाठी ते रिक्षा घेतात. तर मला सरकारला एकच विनंती आहे की कुठलंही सरकार येऊन द्या, पहिले तुम्ही परमिट बंद करा. दुसरी गोष्ट की ते रिक्षा चालकांना परमिट देताना त्याची चौकशी करा. तो सरकारी नोकरीत कामाला आहे, तो कुठं कुठं सिक्युरिटी गार्डमध्ये कामाला आहे, 25-30 हजार रुपये तिथं पगार आहे त्यांना, महानगरपालिकेत कामाला आहे. त्या लोकांना तुम्ही परमिट का देताय? रिक्षाचा अर्थ काय? तो गरजू आहे, तो रोज त्याचं 500 रुपये कमवतो, तेव्हा त्याला घर चालतं, हे तर बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही, तो बी कमवतो 30,000 रुपये पगार, आणि संध्याकाळी आमच्या पोटावर पाय द्यायला तो संध्याकाळचा धंदा असतो, आणि त्या टायमाला तो येतो आणि तो भाडं नाकारतो. त्याला भाडं लागतं, जवळचे नको, इथलेच नको, तिथले. आणि जो प्रॉपर रिक्षा चालक आहे ना, त्याला सवय 25चं भाडं असो ना ते तिथं 500चं भाडं असो, तो घेऊन जातो, तो कधीच नाकारत नाही. तुम्ही प्रॉपर, सरकारला माझं विनंती आहे, कोणतंही सरकार येऊन द्या, महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो, कोणतंही सरकार आलं की पहिल्यांदा तुम्ही हे काम करा की परमिट बंद करा. आज पुणे शहरामध्ये किती ट्रॅफिक समस्या आहे, कॅबवाले बघा किती कॅब झालेत, रिक्षा चालक किती झालेत, ह्याच्यावर विचार करा. आज तुम्ही म्हणता ट्रॅफिक झाली, ट्रॅफिक नाही झाली, ह्याच्यावर विचार करा. परिवहन कार्यालयामध्ये मी हे सांगतोय की तुम्ही कॅबवाल्यांना जसं रिक्षा चालक परमिट देत आहे, कॅब जो तो उठतोय, कॅब घेतोय, सिटीत धंदा करतोय, अलाउड आहे का सिटीमध्ये, ते चर्चा करा. मला हेच विनंती आहे रिक्षा चालकाकडनं की तुम्ही पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित करा आणि मार्ग लावा रिक्षा चालकांचा. मुद्दे खूप आहेत, प्रश्न खूप आहेत, पण कुणाकडून हे लवकर सॉल्व्ह होतील असं वाटतं? आता हे कुणाकडून होईल असं नेमकं सांगता येणार नाही. त्यासाठी एक इच्छाशक्ती लागते, राजकीय इच्छाशक्ती. तर ती राजकीय इच्छाशक्ती कोणाकडे हे आम्ही सांगू शकत नाही. परंतु आत्ता येणाऱ्या जे इलेक्शन आहेत त्यामध्ये आम्ही सर्वसामान्य कष्टकरी वर्गातले लोक आहेत, आम्हाला फक्त आमच्या पोटाची खळगी कसं भरेल आमच्यापर्यंत फक्त हाच विषय असतो. तर त्यासाठी आमच्या पोटाची सोय सहजरित्या कशी होईल, सहजरित्या म्हणजे आम्हाला काय असं काय तुम्ही आयता आम्हाला घरी बसून पेन्शन द्या किंवा काय द्या, आमचं तसं काही म्हणणं नाही. फक्त आम्ही जे कष्ट करतो त्या कष्टाला आमच्या योग्य रास्त भाव द्या. आणि आमचं या आता जे काही इलेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये कोण आमचा विचार करतं याच्यावर आमच्या सर्व रिक्षावाल्यांची पुढची विचार सर्व अवलंबून राहील. आणि त्यानुसार सरकार येईल. सरकार कोणतंही येऊ, आमच्या पोटा पाण्याचा जो विचार करेल कष्टकरी वर्गाचा, आम्ही नक्कीच त्यांच्या बाजूने उभं राहू आणि योग्य सरकार निवडून देऊ. कौल कोणाला वाटतं तुम्हाला?
नाही कौल नाही कोणालाच वाटत नाही, चर्चा कोणाची वाटते? कोणाचीच नाही. ते तर आमच्यासाठी काय करीतच नाही, त्यामुळे काय चर्चा करण्याचा संबंध आहे. जर केलं तर चर्चा करता येते. तर माझ्या बरोबर हे सगळे रिक्षा चालक होते. या सगळ्यांचीच अशी भूमिका आहे की सरकार कुणाचंही येवो, मात्र आमच्या ज्या मागण्या आहेत, आमचा जो काही आमची भूमिका आहे, आमच्या अपेक्षा सरकारकडून आहेत, हे सगळं ज्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये असेल त्यांनाच आम्ही निवडून देणार. खरं तर आत्ता कुठे विधानसभेची रणधुमाळी चालू झाली आहे, अजून अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर होणं बाकी आहे. त्यामुळे या सगळ्या मागण्यांना कोणता पक्ष सिरियसली घेतो, कुठला उमेदवार सिरियसली घेतो, आणि मग या सगळ्या रिक्षा चालकांचे इतके सगळे जवळपास पुण्यामध्ये 1.5 ते 2 लाखांपर्यंत मतदार केवळ रिक्षा चालक आहेत. त्यामुळे इतकी 1.5 ते 2 लाखाची ही जी काही मतं आहेत, या मतांवरती ठाम उतरण्यासाठी, खरं उतरण्यासाठी तितकीच प्रयत्न जे आहेत ते उमेदवारांनाही करावे लागणार आहेत. त्यामुळे कुठल्या उमेदवारांना या सगळ्या रिक्षा चालकांचा पाठिंबा मिळतो आणि त्यांच्या मागण्या कोण सिरियसली घेऊन त्यावर काम करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.